तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी ध्यानी ध्यास मनियास, ध्यानी ध्यास मनियास, सदैव आहे तुमचाच भास, सदैव आहे तुमचाच भास। दूर असो की आसपास, दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुमच्या नामाचा प्रवास, चिंतनी जपतो तुमच्या नामाचा प्रवास। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। आजचाही स्वामी संदेश अगदी मनाला एक नवीन प्रेरणा देऊन जाणार आहे, नवीन काहीतरी शिकवून जाणार आहे। त्यामुळे आजचा हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका। स्वामी महाराज आज पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या रूपामध्ये आपल्यासाठी आलेले आहे आणि आता गणेश विसर्जनाला अगदी थोडेसे दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि प्रत्येकाचा कंठ या ठिकाणी दाटून येत आहे। पण बघा, गणपती बाप्पा जरी मूर्तीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरातून जाणार आहे, तरीही गणपती बाप्पांचं जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे, ते कायमस्वरूपी आपल्या सोबत होतं आहे आणि राहणार देखील आहे। म्हणून थोडंही मन दुखावून न घेता गणपती बाप्पांना अगदी उत्साहाने सांगायचं की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर स्वामी भक्त हो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक खास आशीर्वादाच्या रूपात आलेला आहे, म्हणून शेवटपर्यंत हा संदेश आवर्जून ऐका। तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज गणपती बाप्पांच्या रूपात येऊन आपल्याला काय संदेश देत आहे ते। स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं ना, त्यांना प्रत्येक ठिकाणी वाकावंच लागतं। ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना प्रत्येक ठिकाणी वाकावंच लागतं। आणि ते वाकणं म्हणजे लाचारी किंवा कमजोरी नसतं, तर कर्तव्यापोटी असलेला पवित्र भाव असतो। आणि म्हणून जर तुला सारखं सारखं कोणासमोर वाकावं लागत असेल तर फार कमीपणा वाटून घेऊ नकोस। अरे तो तर तुझ्या स्वभावातील उत्तम गुणधर्म आहे आणि तू कर्तव्यदक्ष आहे, म्हणून तू इतरांसमोर वागतो। पण जेव्हा तू इतरांसमोर वागतो तेव्हा आमच्या नजरेत तू अजून मोठा होत असतो, हे लक्षात घे। कोणी तुझा मान सन्मान करो अथवा ना करो, पण जेव्हा तो दुसऱ्यांचा मान सन्मान जपण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्यातील माणुसकी सिद्ध होत असते। अरे प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते। त्याचप्रमाणे तुझ्या मनामध्ये जेव्हा चांगले विचार येतात ना, तेव्हा वाईट विचार आपोआप निघून जातात। म्हणून तुझ्या मनातील चांगल्या विचारांना कधी संपू देऊ नकोस। हे चांगले विचार तुझं आयुष्य घडवत असतात, तुझं अस्तित्व निर्माण करत असतात। बऱ्याचदा असं वाटतं की वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी देखील काही वेळ जाऊ द्यावा लागतो। या भौतिक संसारात सर्वात अमूल्य काही असेल ना, तर ती फक्त वेळ आहे। तू किती श्रीमंत असला तरीही वेळ तू कधीच विकत घेऊ शकत नाही। तेव्हा वेळ साधून वर्तमान यशस्वी करण्याचा प्रयत्न कर, भविष्य आपोआप तुझं चांगलं होणार आहे। वेळीच संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न कर। पण हे बघ, पण सगळे प्रयत्न करूनही जेव्हा तुला मार्ग सापडत नसेल, तेव्हा फार ओढाताण करून घेण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी तू आमच्यावर सोपवून दे। अरे तुझी वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तुझ्या पदरात सुख पडेपर्यंत आम्ही तुला अंतरही देणार नाही। कारण आम्ही तुझे स्वामी आहोत आणि आम्ही ज्याला आपलं मानतो ना, त्याला कधीच आमच्यापासून वेगळं करत नाही। कारण हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देणारे आम्ही आहोत। तुझं मन अशांत असताना तुझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवणारे आम्ही असतो। संकट समयी भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हणणारे देखील फक्त आम्हीच असतो, फक्त आम्हीच असतो। अरे पण हे सगळं ओळखण्यासाठी आमच्या भक्ताची देखील तेवढी कुवत नक्कीच असावी लागते आणि आमच्या भक्ताची कुवत ठरते ती विश्वासावरून। जेव्हा आमचा भक्त न डगमगता डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होत असतो। आणि ज्या भक्ताला आमच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असतं ना, त्याला काही गोष्टींचं पालन करणं मात्र बंधनकारक असतं। आणि त्या गोष्टी म्हणजे काय रे, तर
तू नेहमी स्वतःवर संयम ठेव. नेहमी स्वतःमधील माणुसकी जिवंत ठेव. कुठल्याही गोष्टीचा कधी गर्व करू नको आणि क्रोधाने जळून जाऊ नको. अरे, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरीही जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही कठोर शब्द जो उच्चारत नाही, तोच भक्त आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो. तोच भक्त आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो. या समाजामध्ये वावरताना अजून एक गोष्ट लक्षात ठेव. अरे, या समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकासाठी तू नेहमी खास असशील अशी भावना तुझ्या मनातून काढून टाक. कारण काही व्यक्तींसाठी तू काही काळापुरताच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ना, तेव्हा पुन्हा ओवायला घेतली तर माळ ही अजून छोटी होत जाते. कारण भावनेचे काही मोती त्या ठिकाणी निसटून पडलेले असतात. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न तू सोडून दे. प्रत्येकाला आनंद वाटण्याचा प्रयत्न तू सोडून दे. अरे, होता होईल तितका आनंद वाटण्याचा प्रयत्न कर. होता होईल तितका दुसऱ्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न कर. पण समोरची व्यक्ती जेव्हा तुझ्या भावनांची कदर करत नसेल आणि तुझी किंमत तिच्या लेखी शून्य असेल, तर तुझा हा केलेला आटापिटा सगळा काही व्यर्थ ठरत असतो आणि तुझी स्वतःची किंमत तू तुझ्या हाताने कमी करून घेत असतोस. म्हणून शक्य होईल तितकं लोकांसमोर झुकावं. शक्य होईल तितकं लोकांसमोर झुकावं. पण प्रत्येक ठिकाणी जर तुला झुकण्याची वेळ येत असेल तर तू मात्र थांबावं. तर तू मात्र थांबावं. अरे, सुक्याबरोबर ओले जळणे चुकीचं आहे. चूक झाल्यावर बऱ्याचदा काही जण अनावधानाने ती चूक घडली असं म्हणून मोकळे होतात. पण ज्याची चूक नसते त्याला त्याचा अधिक त्रास होत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना तुझे भान जागृत ठेव आणि मग कृती कर. अरे, हे आयुष्य जगत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. कर्माचं तत्व फार वेगळं असतं. कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला तळतळाट वाया जातो. ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला तळतळाट वाया जातो. म्हणून कर्म करताना सदैव एक गोष्ट लक्षात घे की ज्याने तुला आनंद मिळणार आहे अशीच गोष्ट दुसऱ्यांसाठी दे. ज्या गोष्टीने तुला वाईट वाटणार आहे किंवा तुला त्रास होणार आहे अशी थोडी जरी शंका असेल तर ते दुःख, तो त्रास इतरांच्या वाट्याला तुझ्याकडून जाऊ देऊ नकोस. संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो रे, ते त्याचे संस्कार असतात. अपेक्षा कधीच करू नको की तुझी स्तुती प्रत्येक जण करेल. पण प्रयत्न हा नक्की कर की तुझी निंदा कोणीही करणार नाही. तुझी निंदा कोणीही करणार नाही. अरे, या जगामध्ये तू स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. अजून किती रडणार एकट्यामध्ये? थांबव आता हे सगळं. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा स्वतःवर परिणाम करून घेशील? अरे, तुला आम्ही रडण्यासाठी जन्म दिलेला नाही. तुला आम्ही हे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी जन्म दिला आहे. म्हणून आमच्यावर विश्वास ठेव. आमचं नामस्मरण कर. आम्ही तुझ्या सोबत आहोत ही जाणीव जेव्हा तुझ्या मनाला होते ना, तेव्हा तुला ह्या जगाच्या पाठीवर कोणीही दुखावू शकत नाही. म्हणून ही भावना नेहमी तुझ्या मनामध्ये जागृत ठेव. जेव्हा तुझ्या मनामध्ये अशी भावना तयार होते तेव्हा आम्ही देखील येतो आणि तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.